नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण गटातून सुबोध प्रभाकर पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी रिक्षा आहे. प्रभागातून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिर येथून प्रचार सुरू केलेला आहे. तरी स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी व सर्व मायमावल्या व परिसरातील नागरिकांचं म्हणणं होतं की सुबोधभाऊ पाटील, तुम्ही या भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे 7 वर्ष सेवा केली तर तुम्ही उमेदवार म्हणून लढा व आमचे प्रतिनिधी तुम्हीच आहेत. म्हणून मी या जनतेचं ऐकून अपक्ष उमेदवारी करत आहे व ईश्वराने महादेवाने मला चिन्हही रिक्षा म्हणून दिली. अगोदर मी रिक्षा चालवायचो म्हणून परमेश्वराने रिक्षा दिली. जिथून माझी सुरुवात झाली तेच चिन्ह मला दिलं. मी भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे इतके कामं केलीत. या परिसरात या प्रभाग क्रमांक 2मध्ये मी भारतीय जनता पार्टीत 100 ते 150 लोकांचा प्रवेश केला. येथील माजी नगरसेवक त्यांनी एकाही माणसाचा प्रवेश केला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यक्रम घेतला नाही. तरीही त्यांना पक्षाने तिकीट दिली. तर हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय नाही, सर्व हिंदुत्वावर झालेला अन्याय आहे. कारण की जो हिंदुत्वाला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला, त्यांच्याही मनात या भारतीय जनता पार्टीबद्दल एक नकारात्मक विचार तयार झालेले आहे. तरी मी सर्व या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की मी एक सामान्य परिवारातील नागरिक आहे. मी तुमच्यातला माणूस आहे, तुमच्या हक्काचा माणूस आहे. तुम्ही केव्हाही मला बोलवलं, अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी काम करणार आहे. तरी मला येणाऱ्या 15 तारखेला रिक्षा सुबोध पाटील प्रभाग क्रमांक 2 ड गटामधून माझा अनुक्रमांक 9 आहे. तर रिक्षाच्या बटनला दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करा व या परिसरात यांना दाखवून द्या की धनशक्तीविरुद्ध ही जनशक्ती खूप मोठी आहे. प्रभागामध्ये रस्ते जे बनवले आहेत ते निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत. म्हणून लोकांना रस्त्याची प्रती, चांगल्या प्रतीचे रस्ते हा माझा सर्वात मोठा एक विषय आहे. त्यानंतर हा जो प्रभाग आहे, या प्रभागातनं एक मोठा हायवे हा जातो आणि त्या परिसरात 12 ते 15 कॉलन्या आहे. त्या लोकांना इकडे यायसाठी दूर लांबून असं अंतर कापून जावं लागतं. म्हणून त्या लोकांसाठी मी NHAला निवेदन देईल व ठिय्या आंदोलन करेल की एक पूलमोरी पांडवनगर तर भगवतीनगरमध्ये यायसाठी एक पूलमोरी तयार व्हावी. या परिसरातील तरुणांना व्यायामशाळा नाही. 20-20 वर्ष नगरसेवक राहून जर तरुणांबद्दल त्यांच्या मनात काही संवेदनता नाही, त्यामुळे मी या परिसरातील तरुणांना शरीरसृष्टीसाठी व्यायामशाळा निर्मित करेल व तरुणांना एक सुसज्ज अशी अभ्यासिका ही पण निर्माण करायचा माझा संकल्प आहे. व परिसरात जी पाण्याची वेळ आहे सोडतात, 4ला पाणी सोडतात, तर त्याविषयी मी गांभीर्य ठेवेन व महिलांना वेळेवर त्यांची झोप होईल अशा पद्धतीने सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता पाण्याचे योग्य नियोजन करेल व जे ओपन स्पेस आहे ते डेव्हलप कराल. अजून भरपूर माझ्या डोक्यात संकल्पना आहे, त्या मी करेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.